समर्थ जीवत्वाचे सार्थ आत्मारामी केले श्रीराम सुख दुःखाची खंत जीवास करी भ्रांत सद्गुरु काका सारिखे संत पळभरे घालविती श्रीराम सद्गुरुनाथ महाराज की जय. परम पूज्य श्री गुरु डॉक्टर काका यांना साष्टांग नमन करते. आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक आणि प्रेरणास्थान असणारे परम आदरणीय सुनील काका यांनाही साष्टांग नमन करते. आणि श्रोते, आपण जगदीशांची मूर्ती आहात म्हणून आपणालाही साष्टांग नमन करते आणि आजच्या चिंतनाला प्रारंभ करते. चिंतनाचा विषय गीता, निधिध्यासनाचा विषय गीता आणि त्या अंतर्गत अध्याय 13वा चालू आहे, क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. या 13व्या अध्यायाच्या अंतर्गत 27व्या श्लोकांचं चिंतन आज आपण बघणार आहोत. सम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम विनश्यस्तु अविनश्यस्तं य पश्यति स पश्यति. याचा सरळ अर्थ, सर्व नाशवान भूतमात्रांच्या मध्ये जो सम स्वरूपाने स्थित असणाऱ्या अविनाशी परमेश्वराला पाहतो तोच खऱ्या अर्थाने परमेश्वर स्वरूप जाणतो. हा या श्लोकाचा सरळ अर्थ आहे. निधिध्यासन चालू आहे. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. क्षेत्र म्हणजे नेमकं काय, क्षेत्रज्ञ म्हणजे नेमका कोण, क्षेत्राला जाणायचं, क्षेत्रज्ञाला जाणायचं, त्याचं स्वरूप काय आहे, क्षेत्रज्ञाचं स्वरूप काय आहे, आणि ते स्वरूप मी आहे. क्षेत्रज्ञाचं अधिष्ठान हे कुटस्थ चैतन्य आहे, ते मी आहे, या निर्णयाला प्राप्त व्हायचं. आणि अशा पद्धतीचं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचं निधिध्यासन आमचा रोज दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन व्यवहारामध्ये होणं हे अत्यंत गरजेचं, अत्यंत महत्वाचं असं आहे. आणि ह्या अनुषंगी प्रत्येक श्लोक आम्हाला काय पद्धतीने क्षेत्र आणि क्षेत्रज्ञाचा निधिध्यासन सांगता आहे. क्षेत्रात रमायचं, क्षेत्रज्ञात रमायचं, कशात रमायचं, क्षेत्रात पण रमायचं नाही, क्षेत्रज्ञात सुद्धा रमायचं नाही, तर क्षेत्रज्ञाचं जे अधिष्ठान आहे त्या अधिष्ठानामध्ये आम्ही रमलो पाहिजे. त्या अधिष्ठानाचा आम्हाला निर्णय, त्या निर्णयाप्रत आम्ही गेलो पाहिजे. ह्यासाठी हा संपूर्ण अध्याय आम्ही समजून घेत आहोत. आणि असं एक एक श्लोक आम्हाला एक एक वरच एक एक विचार देतो आहे. प्रत्येक श्लोकामध्ये एक विचार आहे आणि तो श्लोकामधला विचार जर आम्ही नीट समजून घेतला, ते सूत्र जर नीट समजून घेतलं, तर मात्र आमचा सूत्ररूपाने अभ्यास होणार आहे. आणि निर्णय घेण्यासाठी सूत्ररूपाचाच अभ्यास महत्वाचा असतो. फार फापट पसाराच्या मागे न पडता सूत्ररूपाने अभ्यास करावा. म्हणून मननासाठी ब्रह्मसूत्र, मननासाठी जे विचार आहेत त्या विचारांना सूत्र असं म्हणतात. भक्ती करण्यासाठी जी सूत्र, जे काही विचार आहेत त्यांना नारद भक्ती सूत्र असं म्हणतात. आणि सूत्ररूपाने अभ्यास करणं ही एक अभ्यासाची पद्धत आहे. आणि निधिध्यासनामध्ये सूत्रच महत्वाचं असतं. म्हणून फार फापट पसाराच्या मागे न लागता तो फापट पसारा बाजूला ठेवणं आणि फक्त त्यातलं सूत्र लक्षात घेणं, ह्याला पाहणं असं म्हणतात, ह्याला जाणणं असं म्हणतात. य पश्यति स पश्यति. म्हणून आजचा आमचा हा जो श्लोक आहे, हा संपूर्ण श्लोक आम्हाला जर काय शिकवत असेल
तर या पश्यती स पश्यती याच्याबद्दल आतापर्यंत आमचं झालं नाही का हो? अनेकदा झालं, परंतु तरी सुद्धा या श्लोकाच्या माध्यमातून फोकस कशावर करायचा आहे? तर फक्त य पश्यती स पश्यतीवर फोकस हा श्लोक करतो. क्षेत्र शब्दाने आम्हाला संपूर्ण महाभूतादी प्रकार सांगितले. आतापर्यंत आपण क्षेत्राचं स्वरूप पाहिलं आणि क्षेत्रज्ञ शब्दाने आत्म्याचं स्वरूप दाखवलंय. संपूर्ण जीवसृष्टी जी आहे, संपूर्ण प्राणीसृष्टी जी आहे, ही क्षेत्र आणि क्षेत्रज्ञांच्या संयोगाने तयार झाली आहे. म्हणून जिथे जिथे क्षेत्र दिसतं तिथे तिथे क्षेत्रज्ञ असतो आणि त्या क्षेत्रज्ञाच्या मागे कूटस्थ आत्मा असतो. हे सूत्र आम्ही लक्षात घेतलं पाहिजे. याला जाणणं असं म्हणतात. या पश्यती सपश्यती जाणण्यासाठी काय करावं लागतं? जाणण्यासाठी हेतुपूर्वक पाहावं लागतं. आम्हाला म्हणतात काही लोक, सांगू नको सांगू नको, सगळं माहितीये, सगळं माहिती, तू मला सांगू नकोस, मला सगळं माहितीये. मग आपण त्यांना म्हणतो, अरे बाबा सगळं तुला माहितीये, पण ते तुला समजलं का? तू ते जाणलं का? मला काय म्हणायचंय याची तुला जाणीव आहे का? मग आता समजलं आहे, ऐकलं आहे, समजलं आहे, कळलं आहे, पण जाणलं का तू? ते त्याची जाणीव आहे का? असं आम्ही परत एकदा आठवण देतोच की नाही त्याला. याचा अर्थ जाणणं ही जी प्रक्रिया आहे ती समजणं कळणं यापेक्षा निश्चितपणे वेगळी असली पाहिजे की नाही, असा विचार आम्हाला नेहमी करावा लागेल. आणि त्या अनुषंगिक मग मी जाणतोय की नाही, मग त्यांनी सांगितलेल्या मध्ये नेमकं काय जाणायचंय, काय मर्म आहे, हे मर्म तो जेव्हा जाणतो तेव्हा तो म्हणतो आत्ता मला कळलं, आत्ता मला कळलं. केव्हा कळलं? ज्या वेळेला मर्म कळलं त्याच्यामधलं, तेव्हा खरं कळणं असतो आणि या खऱ्या कळण्याला जाणणं असं म्हणतात. म्हणजे हेतुपूर्वक जेव्हा आपण बघतो, हेतू ठेवून पाहतो, त्याला जाणणं असं म्हणतात. मुलींचा घोळका असतो, नेहमीच उदाहरण बघतो, मुलींचा घोळका असतो, त्या घोळक्यात सगळ्या मुली मला दिसतात, दिसतात की नाही? नक्की दिसतात. पण त्या घोळक्यामधली माझी मुलगी कोण आहे, त्या घोळक्यामधला माझा मुलगा कोण आहे, हे ज्या वेळेला मला बघायचं असतं त्यावेळेला मी जाणीवपूर्वक बघतो नेमका माझा मुलगा. कारण सगळ्या मुली, सगळे मुलं एकाच युनिफॉर्म मध्ये शाळेत असतात. युनिफॉर्म सगळ्याचा सारखा, आकार जरी भिन्न भिन्न असले, व्यक्तिमत्व जरी भिन्न भिन्न असलं, तरी युनिफॉर्म सगळ्यांचा सारखा असतो. जरी युनिफॉर्म सगळ्यांचा सारखा असला तरी सुद्धा मला माझा मुलगा किंवा माझी मुलगी जाणण्यासाठी नेमका कोणत्या युनिफॉर्म, सारख्या युनिफॉर्म मधला मुलगा माझा आहे हे मला नीट बारकाईने बघावं लागतं, मुद्दाम पाहावं लागतं. आणि असं जेव्हा मी उद्देशपूर्वक हेतुपूर्वक पाहतो त्याला जाणणं असं म्हणतात. आणि आता त्याच मुलींच्या घोळक्यामधली, आता तरुण मुलींचा घोळका पाहिला, त्या तरुण मुलींच्या घोळक्यामधली एखादी, त्यावेळेला आम्ही मुलगी पाहिली, पण ज्या वेळेला मुलगी दाखवायला येते तेव्हा कोणीतरी सांगतो की त्या तरुण मुलींच्या घोळक्यामध्ये ही होती परवाच्या दिवशी. मी म्हणतो आम्ही पाहिली नाही. मग घोळका पाहिला नाही का? पाहिला, पण ती सून म्हणून ती मुलगी मुलाला दाखवायला आणली आहे म्हणून कशी असेल हा उद्देश समोर ठेवून त्या दिवशी आम्ही पाहिली नव्हती. सर्वसामान्यांनी बघितली मुलींमध्ये मुलगी, सून म्हणून जेव्हा बघायची असते त्यावेळेला आम्ही निरखून पाहतो की नाही. बस या निरखूनपणाला पाहणं असं म्हणतात. म्हणजे दिसणं आणि पाहणं यामध्ये निश्चितपणे फरक आहे.
मग आता हे दिसणं जे आहे, हे दिसणं हा डोळ्याचा विषय आहे. रूप हा डोळ्याचा विषय आहे आणि जाणणं हा अंतःकरणाचा विषय आहे. म्हणून आम्हाला अनेक रूप दिसतात, अनेक दृश्य दिसतात, पण काहीच रूप, काहीच दृश्य आमच्या अंतःकरणामध्ये ठसतात, काही संस्कारक्षम होतात. आणि असं जे ठसलेले असतात, जे संस्कारक्षम असतात, ती जाणीवपूर्वक आम्ही ती पाहिलेली असतात, तीच आमच्या अंतःकरणामध्ये ठसतात, संस्कार होतात. याला जाणणं असं म्हणतात. का एवढं जाणण्याची चर्चा चालू आहे हो? कारण ह्या श्लोकाच्या माध्यमातून आम्हाला जाणणंच लक्षात घ्यायचं आहे. समर्थांचं जाणतेपण निरूपण समर्थांनी केलेलं आहे. एक समासच पूर्ण जाणतेपणावर दिलेला आहे. त्या समासाचा आज अभ्यास करण्याचा उद्देश नाहीये, पण नेमकं जाणतं पण काय आहे हे जर लक्षात आलं तर हा श्लोक आम्हाला आमच्यामध्ये जाणतेपणाची जाण निर्माण करेल. आणि ही जाण एकदा निर्माण झाली म्हणजे ही दृष्टी एकदा निर्माण झाली की ह्या श्लोकाला जे द्यायचं आहे ते आम्हाला मिळालेलं असेल. यासाठी एवढी सगळी चर्चा. रस्त्याने चाललो आहे, एखादा माणूस समोरून निघून जातो समोरून, आणि तो निघून गेल्यानंतर काही अंतर गेल्यानंतर लक्षात येतो की अरे हा आता जो माणूस गेला तो माझा मित्र आहे. पण ज्या वेळेला मी त्याला बघतो, तो दिसतो, त्यावेळेला तो मित्र आहे असं लक्षात येत नाही. तो फक्त डोळ्यांनी दिसलेला असतो. नंतर थोड्या वेळाने आम्हाला जाण येते की तो माणूस, ते गृहस्थ माझ्या ओळखीचे आहेत. म्हणजे पहिले जे असतं, पहिले फक्त आम्हाला दिसलेलं असतो आणि नंतर हा मित्र आहे हे जेव्हा आम्ही ओळखतो तेव्हा ते जाणणं असतं. अशा अनेक गोष्टी आम्ही बघत असतो आणि त्यातल्या जाण्याच्या गोष्टी फार थोड्या असतात. म्हणून आम्हाला रूप बघायचं असतं, पण त्या रूपामधलं स्वरूप जाणायचं असतं. कशासाठी एवढ्या चर्चा? रूप बघायचं असतं, स्वरूप जाणायचं असतं. लाटा, तरंग, बुडबुडा आम्हाला दिसतात, तो आम्ही तो बघतो, ते पाहायचं असतं, पण त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये पाणी सारखं आहे, एकच पाणी आहे, पाण्याचं स्वरूप बदललेलं नाही, हे जाणायचं असतं. याला जाणणं असं म्हणतात. या पश्यती सपश्यती. जो पाहतो तो जाणतो, खऱ्या अर्थाने जाणतो. अध्यारोपित नामरूप कर्मद्वारेण ब्रह्म निर्देशते. म्हणजे नाम कर्म रूप, नाम रूप कर्म हे आम्हाला दिसणारच आहे हो. किती छान काम करतोय, त्यांच्यासारखं काम करणारं दुसरं कोणीच नाही हो. इतकं व्यवस्थित काम करतो. परंतु ह्या काम करणारा जो आहे तो कोणाच्या अधिष्ठानावर काम करतोय, त्याच्या देहाची हालचाल कोणामुळे होते आहे, असा विचार जेव्हा आम्ही करतो त्यावेळेला आम्ही त्याच्या कामामध्ये न रमता त्या कामाच्या मागचा जो प्रेरक घटक आहे, जे चैतन्य आहे, त्या चैतन्याकडे आमची दृष्टी जाते. आणि मग काम चांगलं आहे की वाईट आहे, ही जी आम्ही विषमता केली आहे, हा जो भेद आम्ही केलेला आहे, कामावरून त्याचं चांगुलपण जे ठरवलेलं आहे, ह्यामध्ये आम्ही न रमता, या भेदामध्ये न रमता, या विषमतेमध्ये न रमता चैतन्य जे आहे समत्वानी असलेलं त्यामध्ये आम्ही रमतो. आणि ते मी आहे अशा पद्धतीचा निर्णय त्यावेळेला आमचा सहजतेने होतो. याला म्हणतात जाणणं. म्हणून नाम रूप कर्म दिसणारच आहे, पण त्याद्वारे ब्रह्माचंच निर्देशन होतं.
हे जाणायचं आहे. या पश्यती स पश्यती. म्हणून समर्थांनी खूप सुंदर म्हटलेलं आहे, माया ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे, इतुक्यासाठी स्वभावे चुके जन्म. चुके जन्म, जन्म चुकणार आहे. केव्हा चुकणार आहे? ज्या वेळेला माया आणि ब्रह्म ओळखावे, आपणास आपण जाणावे. माया काय, ब्रह्म काय, हे ओळखायचंय. आधी मिथ्या उभारावे, उभारूनी मग सांडावे. आधी उभारायचंय, मग ते सांडायचं आहे. का सांडायचंय? कारण ते सांडण्याशिवाय आम्हाला तत्व, त्याचं अधिष्ठान रूप असलेलं तत्व जाणता येणार नाही. पण आधी उभारावं लागतो, ओळखूनी मग सांडावे. मग त्याला ओळखावं लागतं आणि मग सांडावं लागतं, म्हणजे जाणावं लागतं. एवढी प्रक्रिया त्या जाणण्यासाठी आहे. म्हणून आधी ह्या मायेचा पसारा काय आहे, हा मायेचा पसारा ओळखून घ्यायचा आणि मग तो जाणायचा. म्हणून जाणणारा जो जीवरूप आहे, हा माईक आहे. हे क्षेत्र जे आहे, हे क्षेत्र सुद्धा माईक आहे. आणि क्षेत्रज्ञ जो आहे, हा सुद्धा माईक आहे. जाणायचा कोण आहे? या क्षेत्रज्ञाचं जे अधिष्ठान आहे, हे आत्मरूप आहे, ते आपण आहे. आपणास आपण जाणावे, तो ओळखायचा. तो ओळखला की मोक्ष तिथेच ठेवलेला आहे. समर्थांची मांडणी आहे. एकवाक्यता असते बघा संतांमध्ये. ही एकवाक्यता जोपर्यंत लक्षात घेत नाही, तोपर्यंत निर्णयाला सुद्धा आमच्या बळकटी येत नाही. म्हणून आधी मिथ्या उभारावे, ओळखूनी सांडावे. ह्याच सिक्वेन्स प्रमाणे आम्हाला जावं लागेल जाणण्याकडे. अन्यथा ते जाणणं होणार नाही. ते फक्त पाहणं होईल, ते फक्त दिसणं होईल. आणि म्हणून कशासाठी मग हे जाणणं करायचं? कशासाठी जाणायचं? जाणण्याची गरज का पडली आम्हाला? जाणण्याची गरज पडली, आमचं श्रवण हे नीट नसतो. समोरचा सांगत असतो, बाबा रे नीट जा बरं का रस्त्याने, हा रस्ता जातो, पण तिथून किनी त्या रस्त्याला 2 फाटे फुटतात. उजवीकडे जायचं नाही, डावीकडे जायचं. हो 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 हो, नुसतं हो 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 म्हणतो, परंतु उजवीकडे न जाता डावीकडे जायचं. या ठिकाणी जाणण्याचा मुद्दा इथे आहे. कुठे? डावीकडे न जाता उजवीकडे जा. इथे जर सरसकट हो 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 करत गेला तर निश्चित रस्ता चुकेल आणि चुकलियावर मग फेरा पडेल. तिथपर्यंत हो 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 म्हणायला हरकत नाही. देह मिथ्या, जग मिथ्या, हो हो, काय हरकत नाही. दिसणार देहादी जगत सत्य नाही, हो ठीक आहे, मानलं. परंतु जाणायचं कुठे? ते सत्य नाही आहे. मग काय सत्य आहे? त्याचं अधिष्ठान सत्य आहे. हा पॉइंट जो आहे, हा पॉइंट जाणण्याचा आहे. इथे आम्ही सावध नसतो. इथपर्यंत हो 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 करतो आणि म्हणून चुकलियावर मग फेरा पडेल. म्हणून हे जे क्षेत्र आहे, हे जे क्षेत्रज्ञ आहे, यांचा संयोग झालेला आहे. आणि हा संयोग होण्याचं जर काय कारण असेल, तर अध्यास हे कारण आहे. क्षेत्रज्ञांचा संयोग होणं शक्य आहे का? शास्त्रांनी होणं शक्य नाही. क्षेत्रज्ञ चेतन, क्षेत्र अचेतन, अचेतन चेतनाचा संयोग कसा होईल असं आपण सगळेजण आता म्हणाल. परंतु याच्या आजच्या चर्चेचा विषय हा नसून यांचा संयोग झालेला आहे. आणि ह्या संयोगाचं कारण काय असेल, तर अध्यास हे कारण आहे. हा वास्तविक स्वरूपाने संयोग झालेला नाहीये, परंतु स्वरूपाच्या अज्ञानामुळे हा संयोग झाल्यासारखा आम्हाला वाटतो आहे. आणि म्हणून हा संयोग झाल्यासारखा जर
जणू आम्हाला जो वाटतो आहे तो संयोग, त्या संयोगामुळे मी करता असं मला वाटतं, मी भोगता असं मला वाटतंय, मी सुखी असं मला वाटतंय, मी दुःखी असं मला वाटतंय, मी बद्ध असं मला वाटतंय. ह्या ज्या सगळ्या कल्पना आहेत, सुखी दुःखी बद्ध भोगता करता, ह्या सगळ्या कल्पना ज्या आहेत, ह्या सगळ्या कल्पना आमच्या स्वरूपाच्या अज्ञानामुळे तयार झालेल्या आहेत. आणि ह्या अज्ञानामुळे तयार झालेल्या ज्या कल्पना आहेत, त्यामुळे आम्हाला स्वरूप जाणावं लागतं. या कल्पनेच्या विश्वामध्येच हा जीव फिरत असतो आणि म्हणून आम्हाला स्वरूप जाणावं लागतं. शेजारी असतो, शेजारी आल्यानंतर आम्ही त्याला मदत करतो, तो आम्हाला मदत करतो. दिसल्यावर तो हसतो, आम्ही हसतो. काय कसं काय, ठीक आहे ठीक आहे म्हणतो. एवढं ठीक आहे, एकमेकांकडे पाहून हसणं, जुजबी बोलणं, एवढ्यावरून आम्ही म्हणतो शेजारी चांगला आहे. पण ज्या दिवशी तो आम्हाला मदत करत नाही, त्या दिवशी काय म्हणतो आपण, आत्ता मला त्याचं खरं स्वरूप कळलं, आत्ता मी त्याला जाणलं. मला वाटला खूप चांगला असेल, हसायचा बोलायचा, आत्ता आम्हाला त्याचं खरं स्वरूप कळलं. आणि म्हणून क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ यांचा संयोग, अध्यासातून जो संयोग झालेला आहे, त्या संयोगामुळे हा सगळ्या वरवरच्या कल्पना आमच्या तयार होतात. जशा शेजाराशी वरवरचा आमचं संबंध येतो, तशा वरवरच्या कल्पना तयार होतात. त्याच्याचमुळे आम्हाला भीती वाटते, भय वाटतं, शोक चिंता, हे सगळं कशामुळे होत असेल तर ह्यांच्या तात्कालिक संयोगामुळे निर्माण होतात ह्या कल्पना. आणि ह्या सगळ्यातून जर निवृत्त व्हायचं असेल तर अधिष्ठानाचं ज्ञान आम्हाला पाहिजे. आणि अधिष्ठानाचं ज्ञान हेच प्रमुख साधन आहे. हे ज्ञान करून घेणं हेच जाणणे आहे. जाणणे कशासाठी? आनंद रूपतेसाठी. या जाणण्याने आनंद रूपता जीवनात येणार आहे, निरपेक्ष आनंद आमच्या जीवनामध्ये येणार आहे. निरपेक्ष आनंदाला आम्ही प्राप्त होणार आहोत. म्हणून जाणणं अतिशय महत्वाचं आहे. या पश्यती स पश्यती, न मे द्वेष रागो न मे लोभ मोह, मधो नैव मे नैव मात्सर्य भाव. चिदानंद स्वरूप कोण आहे? मी चिदानंद स्वरूप आहे, शिवोहम शिवोहम आहे. ह्याला जाणणं असं म्हणतात. मी द्वेष नाही, मी राग नाही, मी मोह नाही. हे येणारे संयोगातून, अध्यासात जो अध्यास झालेला आहे त्या अध्यासातून होणारे हे सगळे आविष्कार आहे, कल्पनेचे आविष्कार आहेत. अशा पद्धतीच्या जाणण्याला जाणणं असं म्हणतात. मग काय जाणायचं नेमकं? मग काय जाणायचंय? हो, जाणीजे देव निर्गुण, जाणीजे मी तो कोण, जाणीजे अनन्य लक्षण म्हणजे मुक्त. खरा देव निर्गुण आहे, मी कोण आहे, मी त्या देवाशी अनन्य कशा पद्धतीने आहे, हे सगळं जाणणं, याला जाणणं असं, हे सगळं समजणं याला जाणणं असं म्हणतात. हे आपल्याला जाणीवपूर्वक बघावं लागतं, जाणीवपूर्वक पाहावं लागतं. तेव्हा जाणणं हे प्रक्रिया पूर्ण होते. मग या जाणण्याने काय होणार आहे? हो, जाणण्याने जसं आम्ही आनंद रूपतेला प्राप्त होणार आहोत, तसं या जाणण्याने आम्ही सामर्थ्यवान होणार आहोत. कसं सामर्थ्यवान होणार आहोत? ज्ञानाने सामर्थ्य होणार आहे. आणि जे अज्ञानाचं सामर्थ्य आमच्यावर आहे, चालतं आहे, त्या सामर्थ्याशी मुकाबला करायला आम्हाला ज्ञानाचं सामर्थ्य उभं करावं लागेल. आम्ही अज्ञानाने सामर्थ्यवान आहोत की नाही? काय ताई, काही काय म्हणताय? बिलकुल आहो. कसे आहो? अहो, आम्हाला देह सत्य वाटते की नाही? इंजेक्शन टोचलं, बापरे म्हणतोच की नाही, काटा टोचला,
जाणीव होणार आहे, प्रश्नच नाही. पण त्या जाणीवेचं दुःख होत आहे की नाही, जोपर्यंत दुःख होत आहे, जोपर्यंत सुख होत आहे, तोपर्यंत आम्ही अज्ञानाचं सामर्थ्य आमच्यावर हवी आहे. जोपर्यंत सुखदुःख होत आहे, जोपर्यंत अनुकूल प्रतिकूलता जाणवते आहे, तोपर्यंत अज्ञानाचं सामर्थ्य आहे. आणि हे सामर्थ्य कोणी दिलं हो? हे सामर्थ्य आम्हीच दिलं. अज्ञानाला सामर्थ्य कोणी दिलं? जीवानीच दिलेलं आहे. ह्या जीवाचं सामर्थ्य निष्प्रभ करण्यासाठी ज्ञानाचं सामर्थ्य जोर आम्हाला त्याचा प्रभाव वाढवावा लागेल. आणि असा प्रभाव वाढवणं ह्याला जाणते पण असं म्हणतात. म्हणून प्रपंच अथवा परमार्थ जाणतात तोची समर्थ. जो प्रपंच म्हणजे काय आणि परमार्थ म्हणजे काय हा जाणतो तोच समर्थ होतो. जो क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्रज्ञ म्हणजे काय आणि क्षेत्रज्ञाचं अधिष्ठान कुठस्थ आहे हे जो जाणतो तो समर्थ होतो. ज्ञानाने समर्थ होतो. अज्ञानाचं सामर्थ्य त्या ठिकाणी कमी झालेलं असतं. म्हणून जाणते पण म्हणजे अधिष्ठानाची दृष्टी आमच्या जवळ असावी. जाणते पण म्हणजे अधिष्ठान दृष्टी. ती कुठून येते हो? अधिष्ठान दृष्टी शास्त्राचा अभ्यास करून हो नक्की येणारच, परंतु ती दृष्टी श्री गुरूंकडून आम्हाला प्राप्त होते. म्हणून माऊलींनी 12व्या अध्यायामध्ये गुरुकृपा दृष्टी ह्याच्यावरच सगळ्यात जास्त दिलेलं आहे. जय जय व शुद्धे उदारे प्रसिद्ध. कशी आहे ती श्री गुरु कृपा दृष्टी? जय जय व शुद्धे, अत्यंत शुद्ध अशी ती आहे. आणि अत्यंत शुद्ध असलेली अशी ती दृष्टी श्री गुरूंकडून आम्हाला प्राप्त होते. आम्हाला ती सुरुवातीला प्राप्त करून घ्यावी लागते. हे जाणावं लागतं. ही दृष्टी श्री गुरूंकडून येते. हे जेव्हा आम्ही जाणू त्याच वेळेला आम्ही ती दृष्टी प्राप्त करण्यासाठी तत्पर राहू. म्हणजे जाणतेपणाला किती महत्व आहे की नाही? म्हणून सम सर्वेषु भूतेषु तिष्ठन्तं परमेश्वरम. हा श्लोक काय सांगतोय आम्हाला? की सर्व भूतमात्रामध्ये तिष्ठन्तं म्हणजे स्थित आहे. सर्व भूतमात्रामध्ये स्थित आहे. कोण स्थित आहे? परमेश्वर स्थित आहे. हे आम्हाला माहितीच आहे. जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत, हे आम्हाला सर्व माहिती. हे माहिती आहे, पण तो परमेश्वर सम आहे. त्यांच्यामधलं समत्व पाहणं हे माहितीये का? हेही माहितीये, माहितीये, पण हे कसं पाहायचं हे आम्हाला माहित नसतं. म्हणून आमचा अभ्यास हा ढोबळ मनाने असतो. सर्वत्र चैतन्य व्यापून आहे, सगळं देहामध्ये चैतन्य आहे, सगळ्यांमध्ये भगवंत आहे, पण तो सम आहे असं आम्हाला कधी वाटतं का? असं आम्हाला कधीच वाटत नसतं. आणि म्हणून असं आम्हाला वाटत नसल्यामुळे विषमता हा भाव निर्माण होतो. का नाही वाटत? विषमता हा भाव त्याच्यामुळे निर्माण होतो. त्याच्यामुळे भ्रम निर्माण होतात. त्याच्यामुळे भेद निर्माण होतात. आम्ही जर समत्व जाणलं असतं तर हे भेद भ्रम हे कशाला निर्माण झाला असता? नसताच झाला. आहे की नाही? भ्रम आहे ना आम्हाला. 5 प्रकारचे भ्रम आपण शिकलोय की नाही? भेद भ्रांती शिकलोय की नाही? 12 प्रकारचे भेद शिकलोय की नाही आपण? आता त्या भेदाचा इथे उल्लेख करण्याचं कारण नाही. त्या भ्रमाचं 5 भ्रमांचा इथे उल्लेख करण्याचं कारण नाही. पण ज्या अर्थी आम्हाला भेद जाणवतो, ज्या अर्थी आम्हाला भ्रम जाणवतो, त्या अर्थी आम्हाला समत्व जाणवत नाही. हे प्रमाण आहे, हा ताळा आहे,
हा ताळा प्रत्येकाने घालून घ्यायचा. आणि जोपर्यंत हा ताळा नीट बसत नाही तोपर्यंत आम्ही अपश्यती सपश्यतीला प्राप्त होत नाही. म्हणून ब्रह्म सर्वत्र सदा आणि सम आहे. हा समत्वाचा अभ्यास करणे, समत्व दृष्टीचा विकास करणे, अधिष्ठान दृष्टीचा विकास करणे, समत्व दृष्टीचा विकास करणे हे एकच जरी असलं तरी त्या अधिष्ठानामधलं समत्व हा एक अँगल आम्ही जर विकसित केला तर अधिष्ठान दृष्टी आमची पूर्ण विकसित होईल. कोणत्याही एका लक्षणाने जर आम्ही परिपूर्ण असू तर बाकीचे लक्षण त्यात आहेच. सूर्य गोल आहे, उष्णता आहे, प्रकाश आहे, कोणताही त्याच्यामधलं एक गुण लक्षात घ्या, दोन त्याच्यामध्ये आहेच. वेगळं करावं लागत नाही. परंतु ज्या वेळेला अंधार असतो त्यावेळेला आम्हाला त्याचा प्रकाश हा गुण लक्षात घ्यावा लागतो. म्हणून आम्ही त्या प्रकाशाच्या अनुषंगिक अभ्यास करत असतो. म्हणून मग म्हणायचं की सूर्य प्रकाशमान आहे. तसं ज्यावेळेला आम्ही विषमतेमध्ये असतो, ज्यावेळेला आम्ही भ्रमामध्ये असतो, ज्यावेळेला आम्ही भेदामध्ये असतो त्यावेळेला आम्हाला समत्वाचा अभ्यास करावा लागतो. त्या अनुषंगिक समत्वाचा अभ्यास करायचा. म्हणून आम्हाला समत्वाची दृष्टी ह्या श्लोकाच्या माध्यमातून मिळणार आहे. माझे स्वरूपाने मी कसं आहे, माझे स्वरूप शुद्ध परब्रह्म. नाथ महाराज सांगतात तो, संत आमच्या मध्ये धावून येतात, माझे स्वरूप शुद्ध परब्रह्म आहे. तेथे नाना रूप नाना नाम. मी शुद्ध परब्रह्म एकमेव अद्वितीय असताना नाना रूप आणि नाना नाम भासताही जग विषम. नाना रूप मला दिसतात, नाना नाम मला दिसतात, त्यात माझे काही आवडीचे नाव असतात, काही आवडीचे रूप असतात. तुम्ही भेटले ना आज, खूपच आनंद झाला. आजचा दिवस कसा जाईल? अत्यंत आनंदात जाईल हो. आणि सकाळी उठल्या उठल्या कोणाचं तोंड पाहिलं? नको त्या व्यक्तीचं तोंड पाहिलं. आजच्या दिवसाचं काही खरं नाही. हे कशाचं? ह्या सगळ्या छटा कशाच्या आहेत? ह्या सगळ्या छटा विषमतेच्या आहेत. एखादी व्यक्ती दिसली की आनंदात दिवस जाणं, आणि एखादी व्यक्ती दिसली तर दुःखात दिवस जाणं. विषमतेमध्ये कोणी बोललो? आम्हीच आम्हाला बोललो. कोणी मांडला हा प्रपंच? आम्हीच मांडला. कोणी केली ही कल्पना? आम्हीच केली ही कल्पना. का केली? कारण आवडती व्यक्ती आणि नावडती व्यक्ती याच्यामधले आम्ही भेद केला. आणि हा आवडता आहे, हा नावडता आहे, हा भ्रम तयार झाला. आणि त्यांच्यामध्ये असणार जे चैतन्य आहे समत्वानी, याकडे दुर्लक्ष झालं. म्हणून माझे स्वरूप काय? शुद्ध परब्रह्म, नाना रूप नाना नाम भासताही जग विषम, ब्रह्म सम सम साम्य. ब्रह्म कसं आहे? ब्रह्म सम आहे, सम साम्य एक सारखं आहे. जेवढं ते मुंगीत आहे तेवढंच ते हत्तीत पण आहे, हे जाणणं. जेवढं माझ्या आवडत्या व्यक्तीमध्ये आहे तेवढंच ते माझ्या शत्रूमध्ये पण आहे. जेवढं मित्रात आहे तेवढंच शत्रूमध्ये आहे. मग आता हे समत्व मी जर बघितलं, चैतन्य अधिष्ठान दृष्टी जर माझी असली आणि ती समत्वाच्या दृष्टीने असली तर भेद आपोआप आपोआप विरले, तिथल्या तिथे विरले. कल्पना आपोआप तिथल्या तिथे विरली. वेगळं काही करावं लागलं का? अजिबात नाही. फक्त त्यासाठी जाणावं लागलं. म्हणून क्षेत्र कसं आहे? विनाशी आहे. विनाशी आहे म्हणजे त्यात विषमता आहे. विषमता आहे. कोणाचं आयुष्य 50, कोणाचं 100.
कोणाचं 70. पण ह्या विनाशी क्षेत्रामध्ये अविनाशी तत्व कायम आहे. हे केव्हा लक्षात घ्यायचं? विनाश होत असताना. अंधार पडल्यानंतर आम्हाला प्रकाशाचं महत्व कळतं की नाही? अंधार झाल्यानंतर सूर्य गेला वाटतं, अस्ताला पावला वाटतं, असं आपल्याला तेव्हा वाटतं की नाही? तशी ती जाणीव आम्हाला विनाश ज्या वेळेला होत असेल त्यावेळेला त्यामधलं अविनाशी तत्व बघणं, याला समदृष्टी असं म्हणतात. आणि हेच पाहणं आहे. आणि असं जो पाहतो तोच खरा जाणतो. कोणाला? स्वरूपाला जाणतो, भगवंताला जाणतो. या पश्यती सपश्यती. नुसतं सत्संगाच्या 1 तास मध्ये पाहणं, जाणणं, बघणं नाही. 1 तासाचा जो ट्रेनिंग आहे, अंतःकरणाला मिळणारं ट्रेनिंग हे 1 तासात मिळतं. आणि काय ट्रेनिंग मिळालं त्याचा मला सराव करावा लागतो, प्रॅक्टिस करावी लागते उरलेल्या 23 तासामध्ये. ज्या वेळेला मी भेदामध्ये सापडतो त्यावेळेला मला अभेदत्व पाहावं लागतं. ज्या वेळेला मी भ्रमामध्ये सापडतो त्यावेळेला मला त्या भ्रमाच्या पलीकडे जावं लागतं, त्याच्यामधलं समत्व पाहावं लागतं. असं जर त्याच क्षणी होत असेल तर आम्ही समत्वाची दृष्टी आमची तयार झालेली आहे. हे ठोकताळे आहे, हे प्रमाण आहे, हे ज्याचे त्यांनी त्या क्षणी तत्क्षण लावून घ्यायचे आहे. तेव्हाच मग तत्क्षण ज्या वेळेला आम्ही लावू त्याच वेळेला मग समचरण दृष्टी विटेवरी साजरी, तेथे माझी हरी वृत्ती राहो. त्याच वेळेला होईल. हो, कसे आहेत? कसा आहे भगवंत? समचरण दृष्टी विटेवरी साजरी. समचरण आहेत होते. समचरण म्हणजे जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. जो सगुण आहे तोच निर्गुण आहे. सगुणाच्या आधारे निर्गुण पाविजे निर्धारे. ह्याला जाणणं असं म्हणतात. आणि म्हणून सगुणाशी व्यवहार आमचा कसा असावा? सगुणाशी व्यवहार अत्यंत प्रेमाचा असावा, अत्यंत सौंदर्यपूर्वक असावा. आई म्हणते की बाबा रे, 2 मुलं असतात, एक काळा असतो, एक गोरा असतो, एक हुशार असतो, एक डिस्टर्ब झाला, एक हुशार असतो. आवाज येतोय बरोबर? हॅलो, येतोय. आई असते, आईचे 2 मुलं असतात, एक काळा असतो, एक गोरा असतो, एक हुशार असतो, एक बुद्धू असतो. भिन्नता असते, पण तरी सुद्धा तिला दोन्ही मुलं सारखेच असतात की नाही. ती काय म्हणते? बाबा रे, माझं दोघांवरही सारखंच प्रेम आहे, दोघांवरही सारखंच प्रेम आहे. मग आता तिचा व्यवहार त्या दोघांशी पण समत्वाचाच होतो की नाही. याला 1 लाडू देते, त्याला 1 लाडू देते. म्हणजे व्यवहारात सुद्धा समत्वाने केला की नाही आम्ही व्यवहार त्या मुलांशी. मग आता इथे तुम्ही म्हणाल की इथे ठीक आहे, या ठिकाणी आईच्या ठिकाणी ठीक आहे, जीवाच्या ठिकाणी कसा व्यवहार करायचा? जीवाच्या ठिकाणी व्यवहार जरी समत्वाचा नसला तरी पण दृष्टी समत्वाची ठेवायची. याला पाहणं असं म्हणतात. दृष्टांत एकदेशीय असतो. आणि असं जे पाहणं आहे, अविनाशी तत्वाकडे लक्ष ठेवून आपली सगळी कर्म करणं आणि आयुष्य आनंदाने जगणं, हीच खरी दृष्टी आहे. म्हणून क्षेत्रावर दृष्टी ठेवून जगलो ती भिन्न भिन्न स्वरूपाची असते. क्षेत्र भिन्न भिन्न स्वरूपाचे असतात, उपाधी भिन्न भिन्न असतात. त्या उपाधीला 6 विकार असतात.
या विनश्यस्तु नाशवान शरीरामध्ये अविनश्यंतम सम परमेश्वरम. या अविनश्यंतम समम परमेश्वरम पश्यती. जो अशा पद्धतीने जो बघतो तोच डोळस होय, बाकी सगळे आंधळे. बाकी सगळे आंधळे आहे. या विनाशी क्षेत्रामध्ये अविनाशी तत्व जो बघतो तो डोळस, बाकी आंधळे. म्हणून तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरूनच खऱ्या देवा. आम्ही कोण आंधळे आहो. का आंधळे आहो? डोळे असून आंधळे. कारण आम्ही या विनाशीच्या मागे लागतो, विनाशी क्षेत्राच्या मागे लागतो, विनाशी क्षेत्राच्या नादी लागतो. ह्या विनाशी क्षेत्राच्या नादी किती लागायचं आणि अविनाशी तत्वाच्या नादात किती राहायचं, त्याच्या अनुसंधानात किती राहायचं, याचं माझं मी ठरवणार आहे, माझं मला ठरवावं लागेल. नादात राहायचं की नादी लागायचं? नादी लागलं तर अकल्याण आहे, नादात राहिलं तर कल्याण आहे. म्हणून समर्थांची प्रार्थना, कल्याण करी रामराया. रामराया कल्याण कर. कल्याण कर म्हणजे तुझ्या नादामध्ये मला असू दे, तुझ्या नादामध्ये समत्व दृष्टी माझी असू दे. म्हणून हे अविनाशी तत्व नित्य आहे, शाश्वत आहे, त्याचा नाश होत नाही, म्हणून ते सम आहे. 2 पेले पाण्याने गच्च भरले, अगदी सारखे आहे हो, आहे की नाही? सारखे आहे. थोडा धक्का लागला आणि धक्क्याने 1 पेला खाली सांडला, त्यातलं पाणी कमी झालं. मग आता आम्ही त्याला सारखं म्हणू का? नाही म्हणणार. यातलं कमी, यातलं जास्त. चूक झाली म्हणून तो सांडला, अशी चूक आमची होते. आणि हा जीव भाव सांडतो. जो आत्मत्वानी सर्वत्र सदा सम असतो, असा तो जीव भाव सांगतो. आणि आम्हाला देह क्षेत्र वेगळं दिसतं, याचं वेगळं, त्याचं वेगळं, त्याचं वेगळं वेगळं क्षेत्र दिसतं. म्हणून आता निष्ठा जर आम्हाला ठेवायची असेल तर ही क्षेत्राची निष्ठा न ठेवता क्षेत्रज्ञाविषयी निष्ठा ठेवायची. आणि नुसती क्षेत्रज्ञाविषयी निष्ठा नाही ठेवायची, तर क्षेत्रज्ञाचा सुद्धा जे अधिष्ठान आहे, कुटस्थ चैतन्य आहे, त्याच्याशीच निष्ठा ठेवायची. आणि ही निष्ठा ठेवणं याला या पश्यती सपश्यती असं म्हणतात. म्हणून सर्व भूतमात्रे आकाराने, नावानी, रूपानी जरी विषम आहे, जेवढे स्थावर आहे म्हणजे हलणारे आहे, हलणारी सृष्टी आहे. जेवढी जंगम आहे, जेवढे स्थावर आहे म्हणजे न हलणारी सृष्टी आहे, आणि जंगम आहे म्हणजे हलणारी सृष्टी आहे. या सगळ्यांची आमचा व्यवहार करण्याची पद्धत वेगळी असते, त्यांची वेशभूषा वेगवेगळी असते, परंतु ब्रह्मवस्तू त्यात सम असते. माऊलींनी फार सुंदर दृष्टांत दिला आहे या समचा. अग्नीमध्ये, अंगाऱ्यामध्ये सुद्धा अग्नी असतो, ठिणगीमध्ये सुद्धा अग्नी असतोच, उष्णता असतेच की नाही. ठिणगीवर जर पाय पडला तर आपण अरे बापरे म्हणतो. आगपेटीची काडी असते, ती काडी विझल्यानंतर जर आपल्या बोटाला चुकून लागली तरी आपण अरे बापरेच म्हणतो. निखाऱ्यावर पाय पडल्या तरी अरे बापरेच म्हणतो. निखारा कुठे, अग्नी आगपेटीची विझलेली गाडी कुठे, आणि ठिणगी कुठे? तिन्हीचे स्वरूप भिन्न भिन्न आहे. उपाधीने तिन्ही भिन्न भिन्न जरी असलं तरी उष्णता तिन्ही मध्ये सारखीच आहे, अग्नी तिन्ही मध्ये सारखाच आहे. त्याचा परिणाम का सारखा आहे? तिन्ही मध्ये सारखा कसा आहे? परिणाम स्वरूपाने ते सारखंच आहे. आम्ही अरे बापरेच म्हणतो, चटका आमच्या शरीराला लागतोच, चटक्याची वेदना होतेच, कमी की जास्ती, त्याची तीव्रता कमी की जास्ती हा भाग नाहीये.
चटका लागणं हा भाग आहे, चटका ह्या अनुभवाला आम्ही प्राप्त होतो हा भाग आहे. असं तिन्ही याच्यामध्ये जसा अग्नी सम आहे, अगदी त्याचप्रमाणे अनंत जीवराशीमध्ये परमेश्वर समान आहे. माऊलीचा दृष्टांत आहे. कशासाठी? समत्वासाठी. अंगार कणी बहुवसी, उष्णता समान जैसी, तैसे नाना जीवराशी परेशू वसे. जसा चटक्याचा अनुभव समान म्हणजे अग्नी सगळ्यांमध्ये समान आहे, तसं उपाधीनी जरी हे सगळे भिन्न भिन्न दिसत असले तरी सुद्धा त्यात चैतन्य सम आहे. आम्ही खरजेला कुत्र्याचा द्वेष करतो बा, कुत्रा आला अतिशय रोगट असला द्वेष करतो, हड 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 करतो. आणि पॉमेरियन डॉग असला तर काय करतो हे वेगळं सांगायला नको. सुनील काका आपल्याला नेहमी सांगतात त्या डुकराचं उदाहरण, गाई म्हशींनी पाणी प्यायला तर चालतं, डुक्कर आलं तर का दगड मारला. जीव जीवेश्वराचा भेद आम्ही केला की नाही, जीवा जीवाचा भेद झाला की नाही, ते तो जीव वेगळा हा जीव वेगळा केला की नाही भेद. असा ज्या वेळेला भेद होतो त्यावेळेला आम्ही नेहमी समत्व दृष्टीने तो भेद काढायला हवा. ती समत्व दृष्टी माझी असावी. आणि म्हणून हे अविनाशी जे तत्व आहे हे विनाशी शरीरामध्ये या विनाशी क्षेत्रामध्ये असंगत्वाने राहतं. काय समय होते, सम का आहे याची कारण चालू आहे. अग्नीचा दृष्टांत का घेतला? अनुभवाच्या रूपाने ते सम आहे. अनुभव सगळ्यांना एकच येणार आहे, अनुभवामध्ये फरक पडणार नाहीये. माझा अनुभव तुम्हाला सगळ्यांना वेगळा वेगळा येणार आहे. कोणी म्हणेल की ताई तुम्ही चांगले, कोणी म्हणेल ताई तुम्ही वाईट आहात. पण माझ्या स्वभावाचा अनुभव तुम्हाला वेगवेगळा जरी येत असला, माझ्या रूपाचा अनुभव जरी वेगवेगळा येत असला तरी सुद्धा माझ्यामध्ये आणि तुमच्यामध्ये जे समतत्व आहे, जे अविनाशी तत्व आहे त्याचा अनुभव एकच राहणार आहे, तुमचा माझा एकच राहणार आहे. म्हणून ते सम आहे. अनुभवाच्या पातळीवर ते सम आहे. चटका जसा ठिणगीचा असो, उदबत्तीचा असो, की अंगाऱ्याचा असो, की निखाऱ्याचा असो, की तप्त कॉईलचा असो, चटक्याचा अनुभव जसा सारखा तसाच याचाही अनुभव चैतन्याचा आनंदाचा सारखाच. म्हणून ते सम आहे. ते सम का आहे? कारण ते असंगत्वाने राहतं, म्हणून ते सम आहे. संग झाला की विषमता तयार झाली. चहाचा संग कपामध्ये झाला की चहाचा कप झाला. चहाचा संग जर पेल्यामध्ये झाला तर चहाचा पेला. संग आला की विषमता तयार झाली. आम्ही कपानी चहा पित असतो, आम्हाला पेल्यामध्ये चहा पाहिजे, पेल्यातला चहा आम्हाला चालतो. परंतु दोन्ही याच्यात चहाच आहे, फक्त त्याचा संग कपाशी आल्या म्हणून चहाचा कप, पेल्यात चहाचा पेला, चहाचा कप असं आम्ही म्हणतो. म्हणून संग जिथे असतो तिथे विषमता असते. घटामध्ये आकाश असतो, पण घट फुटला तर आकाश फुटत नाही. घट फुटला तर आकाश फुटतं का? नाही. कारण आकाश हे घटापासून असंग असतं. आकाश घटापासून असंग असतो. का असंग असतो? ते समप्रमाणामध्ये असतो, त्यात कमी अधिक नसतं. म्हणून आधी घट मग त्यात आकाश भरलं असं कधी होतं का? अजिबात होत नाही.
आधी घट तयार केला, त्यात आकाश आम्ही भरलं हो, असं कधी होत नाही. असलेल्या आकाशामध्ये घट तयार होतो. काय पद्धतीची मांडणी पाहिजे, विचारांची मांडणी सुद्धा अगदी नीट बरोबर असली तरच आम्ही निर्णयापर्यंत पोचतो हो, नाही तर नाही पोचत. कसेही विचार करून, आडवे तिडवे विचार करून निर्णयापर्यंत नाही पोचत. आडव्या तिडव्या रस्त्याने जा, कधी जंगलातून जा, कधी पाण्यातून जा, कधी खास खळग्याच्या रस्त्यातून जा, नाही पोचत, वेळ लागतो, अतिशय वेळ लागतो. मग पुनरपी जननम पुनरपी मरणम. पण विचार करायचा असेल तर नीट व्यवस्थित असा विचार आम्हाला करावा लागेल. शास्त्र शुद्ध विचार करावा लागेल, नियोजनबद्ध विचार करावा लागेल, श्री गुरूंकडून आलेलाच विचार करावा लागेल. त्यांनीच आम्ही निर्णयाप्रत पोचू, निर्णयाला बळकटी येईल. म्हणून असलेल्या आकाशामध्ये, श्री गुरूंकडून आलेला विचार आहे हा, असलेल्या आकाशामध्ये घट तयार झाला. कोणता? मातीचा नव्हे हो, हा घट. 2 हात, 2 पाय, 2 डोळे, हा जो घट आहे, हा घट असलेल्या आकाशात तयार झाला. असलेल्या चैतन्यामध्ये देहरूपी घट तयार झाला. त्यात वरतून आणून टाकलेलं नाही चैतन्य. म्हणून चैतन्याचा संग घटाशी होत नाही, तो असंगत्वानी घटामध्ये असतो. ज्याप्रमाणे आकाश असंगत्वानी घटात असतो, तसंच या देहामध्ये चैतन्य असंगत्वानी असतो. ते कधीही लिप्त नसतं. हे जर आम्ही लक्षात घेतलं तर मग आम्ही समत्व दृष्टी आमची तयार होणार आहे. अशा पद्धतीच्या अभ्यासाने समत्व दृष्टी तयार होणार आहे. आणि म्हणून घट फुटला तर जसं आकाश आतलं बाहेर जात नाही, घट तयार झाला तो बाहेरचा आत येत नाही, घट फुटला तर आतलं बाहेरचं जात नाही, तसा हा घट फुटला तर काहीही फरक पडणार नाही. अविनाशी तत्व ते आहेच आणि ते मी आहे. केव्हा समजून घ्यायचंय? विनाशित्वाच्या वेळेला हे समजून घ्यायचंय, भेदाच्या वेळेला समजून घ्यायचंय, भ्रमाच्या वेळेला समजून घ्यायचंय, विषमता ज्या वेळेला तयार झाली त्या वेळेला समजून घ्यायचं आहे. याला पाहणं असं म्हणतात. या पश्यती सपश्यती. आणि म्हणून विषमता जीवाकडून आहे, जीवाकडून विषमता आहे, ब्रह्म समच आहे. या विषमतेमधून निघणं ही साधना आहे. म्हणून ह्या विषमतेची आधी आम्हाला जाणीव होणं आणि ह्या जाणीवाला हेतू पुरस्सर जाणण्यामध्ये रूपांतर करणं ही साधना आहे. आणि असं बालपणचा मी, तरुणपणातला मी आणि वृद्धपणातला मी जो आहे हा सारखाच आहे की नाही? वाटतं का मी बदललो म्हणून? आपण गोष्टी कशा करतो, बापरे काय काळ बदलला, काय काळ फास्ट गेला. कधीच आपण असं म्हणत नाही मी किती बदललो फास्ट, असं नाही म्हणत कधी. काळ बदलला म्हणतो, परिस्थिती बदलली म्हणतो. कारण काय? कारण मी बदलणारा नाही, मी अपरिवर्तनीय आहे. हे माझं मूळचं स्वरूप आहे. हे मला नक्की आतमध्ये याची जाणीव असते, फक्त ती जाणीव सुप्त अवस्थेमध्ये असते. म्हणून तिला असलेल्या जाणीवेला जाणणं, याला पाहणं असं म्हणतात. असलेलीच सुप्त जाणीव. बघा ना, हा अनुभव बघा सगळ्यांचा आहे की नाही? काळ बदलला, परिस्थिती बदलली, मी बदललो असं कधीही वाटत नाही. कारण मी कधीच बदललेला नसतो, याची मला आतमध्ये नीट पुरेपूर जाणीव असते. म्हणून जागृती मधला मी, स्वप्नामधला मी, सुषुप्ती मधला मी, हा तिन्ही मी सारखाच आहे.
जो जागृतीला जाणतो तोच स्वप्नाला जाणतो, तोच सुषुप्तीला जाणतो. त्याच्याच अधिष्ठानावर या तिन्ही अवस्था आम्हाला अनुभवायला येतात. त्या अवस्था जरी भिन्न आहे तरी चैतन्य रूपी मी यातला सारखाच आहे. म्हणून माझं शरीर जरी गेलं तरी चैतन्य नावाचं तत्व जाणार नाही. चैतन्य भोवती हे शरीर बांधलं गेले आहे. सर्वा घटी राम देहादेही एक. म्हणून जी विषमता आमच्यात खच्चून भरली आहे ना, खच्चूनच भरली आहे. तुम्ही निरोगी आम्ही रोगी, तुम्ही श्रीमंत आम्ही गरीब, ही मितूपणा आहे. ही मितूपणाची विषमता. ह्या मितूपणाच्या विषमतेला मला समत्वानी जाणायचं आहे. तेव्हाच ही विषमता आमची नष्ट होणार आहे. आणि मग मितूपणाची झाली बोळवण एका जनार्दनी श्री दत्तन य पश्यती स पश्यती. यासाठी गुरुकृपा दृष्टी हवी, गुरूंकडून आलेली दृष्टी हवी. आणि ती दृष्टी जय जयो शुद्धे उदारे प्रसिद्धे नवर्ता आनंदे वर्षतीये. ही दृष्टी आम्हाला सातत्याचा आनंद देणार आहे, सातत्याचा आनंद रूपाला प्राप्त होणार आहे. कोण? मी म्हणजे जीव क्षेत्रज्ञ मूळचाच स्फुटस्थ रूप आहे. हे जाणणं म्हणजेच, हे पाहणं म्हणजेच य पश्यती स पश्यती आहे. असा हा श्लोक आम्हाला एक सूत्र त्यांनी आम्हाला आज दिलेला आहे. सूत्र रूपाने आजचा पूर्ण दिवस आम्हाला सूत्राला धरून चालायचं आहे. निश्चित श्री गुरूंच्या कृपेने सगळ्यांना शक्य होईल अशी प्रार्थना करते. आणि आजचा विषय थांबवते. राम कृष्ण. उद्या सुनील काका घेतील पुढचा श्लोक. रामकृष्ण.